कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, तर कधी अवकाळी पाऊस या आसमानी संकटामुळं शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यानंतर शेतकरी मोठं काबाड कष्ट करतो, शेतीमध्ये माल पिकवतो आणि जर पाहिलं तर सरकारचं धोरण जे आहे ते अगदी शेतकरी विरोधी धोरण आहे. सध्या शेतीमालाला भाव नाहीये. जर टोमॅटोचं पाहिलं आपण, त्याचा उत्पादन खर्च आणि विक्री याच्यामध्ये त्याला विक्रीला सुद्धा परवडत नाहीये. ते टोमॅटो शेतामध्ये सडून चाललेत, खराब होऊन चाललेत. तर शासनाचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे शेतकऱ्यांनी कष्टानं पिकवलेलं जे लाल धन आहे, टोमॅटो आहे, ते पायाखाली तोडून शेतकऱ्याची व्यथा वेदना जिल्हा प्रशासनासमोर आम्ही व्यक्त करत आहोत. आणि कमीत कमी यामुळे तर शासन जागा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये जो कृषी मंत्री म्हणणारा जो माणूस आहे, त्याला जर शेतकऱ्यांप्रती वारंवार असंवेदनशील व्यक्त करत असेल तर शासनाकडे त्याने काय अपेक्षा करावी, त्यामुळे त्याची हकालपट्टी करावी. आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा अशी आमची मागणी आहे. आमची एवढीच मागणी की त्याचं कमीत कमी खर्च तरी सरकारने द्यावा. जेवढा झालाय तेवढा खर्च तरी 1.5 लाख रुपये खर्च झालाय ना. आता ते बाहेर काढायला पण 30-35 हजार रुपये लागते. अशोक मल्हारी ढास साहेब, आतापासून सिटीत टोमॅटो भरपूर मेहनत करून एकदम फर्स्ट क्लास आणलंय आणि नंतर त्याला रुपये 3 रुपये 2 रुपये 3 रुपयाने ही करायला लागली. त्याचा खर्च झाला 1.5 लाख रुपये आणि ते तोडून विकायला पण परवडत नाहीत. कुठल्या बाजारपेठेत ह्याला नारायणगावला पाठवलं होतं तर त्याचा रुपये पण आला नाही. भाडं त्यातच दिलं.